बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन स्थगित, आरोपींना अटक करा, गावकऱ्यांची मागणी। बीडच्या मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन करणाऱ्या महिलांची प्रकृती खालावली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरू, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या 2 भावांनाही चौकशीसाठी सीआयडीनं बोलावलं। वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर सुरुवातीला पुण्याला होता, सीआयडीनं चौकशी केलेल्या महिलेच्या घरी कराडचा मुक्काम, त्यानंतर कर्नाटकसह इतर राज्यात वाल्मिक कराड गेल्याची माहिती। वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। कराड प्रकरणामध्ये सरकारवर दबाव, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात संचारबंदी, पाळधी गावात काल अंतर्गत वादातून 2 गटात राडाव, 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल। मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्यचेही सूर बदलले, मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचा पांचजन्यचा अग्रलेख, पांचजन्यकडून भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन। देशात शांतता राहावी यासाठी मोहन भागवतांनी मत व्यक्त केल्याचा काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांचा दावा, भागवत बोलतात तेव्हा अभ्यास करूनच बोलतात, सुधीरदास यांची प्रतिक्रिया। अरविंद केजरीवालांचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, केजरीवालांच्या पत्रातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनेक प्रश्न। भाजपनं भूतकाळात जे काही चुकीचं केलं त्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थन करतो का? भाजप लोकशाही कमकुवत करतंय असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाही का? केजरीवालांचे प्रश्न। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, सुप्रीम कोर्टामध्ये 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी, न्यायालयाच्या निकालावर महानगरपालिका निवडणुकांचं भवितव्य ठरणार। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रिपदाची बोर्डीकरांवर जबाबदारी। नरहरी झिरवाळ यांनी औषध प्रशासन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, मकरंद पाटील यांनीही मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। दादा भुसेंनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली, यावेळी दादा भुसेंनी पाटीवरती अभ्यासाचे धडे गिरवले। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी, शौर्य दिनासाठी 8 ते 10 लाख अनुयायी येणार असल्याची माहिती। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन। मंत्री दत्तात्रय भरणेंकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन, तर नाराज नसून पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार, भरणेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशाताईंनी विठुरायाचं दर्शन घेतलं, यावेळी घरातील वाद संपू दे, अजित पवार शरद पवारांनी एकत्र येण्यासाठी विठुरायाला साकडं घातलं। नववर्षानिमित्त राज ठाकरेंची एक्सपोस्ट, मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच, राज ठाकरेंकडून खंत व्यक्त, तर हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यास अंगावर येऊ, राज ठाकरेंचा इशारा। मंत्रिपद गेल्यानंतर अब्दुल सत्तारांची बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शनाची तयारी, सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरी सोहळ्याचं आयोजन। माजी खासदार राजन विचारेंनी सपत्नीक सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं, महाराष्ट्रातील राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट होवो आणि सगळ्यांना चांगले दिवस लाभो, विचारेंचं देवीला साकडं। नांदेडमधील माळेगाव यात्रेला सुरुवात, माळेगाव यात्रेचे ईशान खान यांनी ड्रोननं टिपलेलं दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। नांदेडमधील माळेगावच्या यात्रेतील उंट बाजाराला सुरुवात, मात्र यंदा उंटांच्या किमती घसरल्या। नंदुरबारमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 4000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घातले, गेल्या 10 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम। जळगावच्या धरणगावात टपरीधारक आणि फेरीवाल्यांचा नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा, व्यवसाय करण्यासाठी नगर परिषदेनं पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी। कर्तव्यावर असताना पिंपरी चिंचवडमधील पीएसआयचा अपघाती मृत्यू, भरधाव कंटेनरची पीएसआयला धडक, त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू। जळगावच्या पिंपराळ्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस भरणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल, गॅस रिफिलिंगच्या साहित्यावरती 2,01,000चा मुद्देमाल जप्त। 31च्या रात्री बिअर बारमध्ये एका तरुणावर धारधार शस्त्रानं हल्ला, भंडाऱ्याच्या शास्त्री चौकातली घटना, या प्रकरणी 4 पैकी 3 अटक।
नंदुरबारमध्ये प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवरती दंडात्मक कारवाई, 300 किलो प्लास्टिक जप्त. प्लास्टिक पिशव्यांवरती बंदी असताना देखील वापर सुरू असल्यानं कारवाई. उमरेड पवनी कराडला अभयारण्य पर्यटकांनी फुललं. F2 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांसह तर एक्स मार्क या वाघिणीचा रोड शो बघायला मिळाल्यानं पर्यटकांनी. म्हैसूरच्या इन्फोसिस कॅम्पसमध्ये मंगळवारी बिबट्या दिसल्यानं कर्मचारी आणि ट्रेनिंगमध्ये खळबळ. घटनेनंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम तसंच ट्रेनिंगसाठी सुट्टी जाहीर. वैभववाडीतील नाधवडे गांगेश्वर मंदिराजवळील भिंतीवरती बिबट्या बसलेला व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.